घेऊन ही जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आपण जर आपल्या दूध उद्योजक समूहामध्ये जर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. नमस्कार पशुपालक मित्रांनो, बाजारामध्ये दोन प्रकारचे व्यवहार चालू असतात. एक तर शाब्दिक व्यवहार आणि दुसरे म्हणजे हातांच्या बोटांच्या इशाऱ्याने जे काही किमती ठरलेले असतात त्या किमती. पण शक्यतो असा व्यापाऱ्याचा किंवा गाय घेणाऱ्याचा असा हात असतो आणि त्याच्यावरती असं कापड टाकलेलं असतं. त्यामुळं आतमध्ये काय व्यवहार चाललेला आहे हे आपल्याला शक्यतो कळत नाही. तर ह्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार आहोत. कारण की व्यापारी आणि दलाल यांच्यामध्ये एक सिक्रेट व्यवहार चाललेला असतो, जेणेकरून दुसऱ्या गिरायकांना हा व्यवहार कितीने चालला हे समजून ह्या हिशोबाने हे केलेलं असतं टेक्निक. तर त्याचा विषय असा असतो, जर काय गाई बैल म्हैस यांचा जर व्यवहार चालू असेल तर या 4 बोटांचा अर्थ होतो 40,000 आणि शेळी बोकड मेंढी यांचा जर व्यवहार चालू असेल तर या 4 बोटांचा अर्थ होतो 4,000. तर 80,000 रुपयाला जर गाई म्हशीची जर मागणी असेल तर ही 4 बोटं 2 वेळेस अशी प्रेस केली जातात. याचा अर्थ होतो 80,000 रुपये. आणि 8,000 रुपये जर गाई शेळी मेंढी याचा जर व्यवहार चालू असेल तर ही बोटं जर 2 वेळेस अशी प्रेस केली तर ह्याचा अर्थ होतो 8,000 रुपये. 5,000 रुपयाला ही 5 बोटं दाबली जातात. आणि जर त्याच्यामध्ये जर 2,000 कमी करायचे असतील किंवा 2,000 वाढवायचे असतील तर 2,000 कमी करायला ही 2 बोटं धरून खालच्या बाजूला अशी ओढली जातात. आणि 2,000 जर वाढवायची असेल किंमत तर ही 2 बोटं वरच्या बाजूने वर केली जातात. आणि जर ह्याच्यामध्ये जर दलालाचं जर काय कमिशन असेल तर 1,000 असेल किंवा 2,000 असेल तर ती 1,000 एक बोट प्रेस करून आतल्या बाजूला असं थोडंसं टच केलं जातं, जेणेकरून पुढच्या माणसाला समजून जातं की 1,000 रुपये कमिशन आहे. आणि अशा पद्धतीने ह्या हातांच्या व्यवहार जे चालू असतात ते बाजारामध्ये शक्यतो गोपनीय पद्धतीने सिक्रेट पद्धतीने चाललेले असतात. तर त्याच गोष्टी मी आज क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. एवढी मेहनत घेऊन ही जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आपण जर आपल्या दूध उद्योजक समूहामध्ये जर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.